नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, सुखाचा आणि छान आनंदाचा जाऊ दे, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे मंगळवार आणि मी रोजच्या कामांबरोबर ही सुद्धा मी एक्स्ट्राची जे काय काय कामं करते ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजेच आपल्या घरात सुख, शांती, समाधान नेहमीच राहील. आणि आपल्या घरामध्ये सर्वात अगोदर घर व्यवस्थित झाडून घ्यायचं असतं. झाडून घेऊन स्वच्छ अंगण, उंबरठा स्वच्छ सगळा साफ असेल तर आपल्या घरात लक्ष्मी नक्कीच येईल. आणि जे काही उपाय आहे ते मी सगळं तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. तर हे तुम्ही केलं ना तर आपल्या घरात खरंच सुख, समाधान आणि शांतीबरोबर लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात सतत म्हणजे कायमची आपल्या घरात वास करेल. तर घरात सर्वात अगोदर आपलं घर व्यवस्थित सकाळी उठल्याबरोबर पहिलं झाडून काढून घ्यायचं आहे. आणि घरामध्ये माती, धूळ नेहमीच येत असते, त्याच्यामुळे अंगण तर सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ झाडून, धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर उंबरठ्याची मेन पूजा करायची आहे. तर मी नेहमीच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की एका वाटीमध्ये हळद घ्या, हळदमध्ये गोमूत्र किंवा तुम्ही केशरयुक्त अष्टगंधसुद्धा टाकू शकता, त्याने सुगंध छान येईल. आणि पाणी थोडंसं मिक्स करून हळदीचं लेपन उंबरठ्यावर करणे जरुरीचे आहे. तर हे मी उंबरठ्यावर लेपन मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी करत असते. तर तुम्ही हळदीचं लेपन मी सांगेल तुम्ही नक्की करा. आणि हळदीचं लेपन लावल्यानंतर आपण हळद कुंकुनी उंबरठ्यावर अक्षता वगैरे वाहून, फूल वाहून पूजा करायची असते. तर तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले जरी नसेल ना तर लक्ष्मीची पावले काढा. किंवा चांदीची सुद्धा लक्ष्मीची पावले लावतात. तर चांदीची पावले नाही लावली तरी आपली साधी पावले आणून लावा. तर मी अशी माझी साधीच पावले मी लक्ष्मीची लावलेले आहेत. तर उंबरठ्यावर साधी पावले लावली आहे. त्याच्याबरोबर मी नेहमी साधी का होईना रांगोळी काढत असते किंवा छोटीशी आपली वेल काढत असते. पण लक्ष्मीची पावले मी नक्की करत असते दारामध्ये. आणि सफेद रांगोळी कधी पण ठेवू नका. मी आवर्जून सांगेल रांगोळीवर हळद कुंकू वाहत जावा. आणि त्याच्यानंतर मी अष्टदल कमळसुद्धा बाजूला काढून घेतलं आहे. आणि छोटीशी का होईना साधी दारात रांगोळी काढते. तर आपले सणवार असो किंवा कुठलेही सणवार असो. आणि गुरुवारचं आता मार्गशीर्ष चालू आहे, तर आता उद्यापन आहे. तर सगळं म्हणजे जेव्हा काही आपण देवीचं असतं तर त्यावेळेस उंबरठ्याचं लेपन, रांगोळी ही दरवाजात असलीच पाहिजे. आणि ही उंबरठ्यावरची पूजा आणि सर्वात दरवाजात रांगोळी बघून लक्ष्मी घरात आपल्या येत असते आणि लक्ष्मी प्रसन्न होत असते. तर सर्वात आधी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात सतत लक्ष्मीचा वास राहण्यासाठी घर स्वच्छ आणि अंगण स्वच्छ असलं पाहिजे. उंबरठ्याची पूजा केली पाहिजे. दुसरी गोष्ट लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी एक उरली घेतली आहे आणि उरलीमध्ये पाणी भरून ठेवलं आहे. आणि त्याच्यात छान अशी बाजूने फुले सजवले आहे आणि मध्ये गुलाबाचं पान ठेवलं आहे. आणि बाजूने हळद कुंकू लावून घेते. आणि ही उरली पाण्याने भरलेली किंवा फुलाने सजवलेली उरली मी दरवाजात उजव्या बाजूला ठेवून देणार आहे, जिथे मी अष्टदल कमळची रांगोळी काढली आहे. त्याच्यावर हळद कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे, त्याच्यावर मी उरली ठेवली आहे. तर फुलांनी सजवून ठेवलेली ती उरली किती सुंदर आणि दरवाजात हे प्रसन्नमय वातावरण करून जाते. तर हे नक्की ठेवा. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा देवपूजा करत असते म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी म्हणा, जेव्हा देव स्वच्छ धुवून पूजा करत असते ना, तेव्हा मी गॅसची पूजा, किचनची पूजा नेहमी करत असते. तर हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी त्यासाठी गॅसची पूजा करणं जरुरीचं आहे. तर ते तुम्ही नक्की करा. त्याच्यानंतर तुळशीजवळ दिवा लावणे हे सुद्धा जरुरी आहे. तर छान आता हे माझी सगळी बाहेरची पूजा झालेली आहे. आणि ही सगळी पूजा म्हणजे पूर्वजात आलेली परंपराच आहे. आणि मला म्हणजे नेहमी आईने, आजीने सांगितलेलं हे मी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते.
आणि मला करायला सुद्धा आवडतात. तर अशी मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी देव धुवून म्हणजे देव उजळून छान देवपूजा मी नेहमी करत असते. आणि देवपूजा करताना मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही नामस्मरण करा देवाचं, देवीचं, किंवा मोबाईलवर, टी व्हीवर असं मंत्र, स्तोत्र लावा. त्याच्यामुळे पण घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपले विचारसुद्धा पॉझिटिव्ह होतात. तर आपल्या घरात लक्ष्मीला कायम ठेवायची असेल ना, तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही करा. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, पैसा सगळं काही येईल आणि आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील. देवीला म्हणजे अखर प्रखर शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करून तिची कृपादृष्टी संपादन करणे म्हणजेच हळदी कुंकू. तर हळद कुंकू अक्षता वाहून छान माझी सगळी देवपूजा झालेली आहे. आता मी देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्यावर कापूर मी लावत असते. तर उंबरठ्यावर कापूर लावून घेते. तुम्ही नक्की उंबरठ्यावर कापूर जाळा. त्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये येत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण निगेटिव्हिटी घरातली बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. तर तुम्ही बघितलं एकदम माझ्या घरामध्ये सात्विक वातावरण झालेलं आहे आणि मंगळवारची पूजासुद्धा झाली आहे करून. फूल, धूप, दीप लावून घर अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि वातावरण छान झालेलं आहे. तर माता लक्ष्मीला ह्या 5 गोष्टी आवडतात. त्यामुळे जर घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास टिकवून ठेवायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज करणे भरपूर गरजेचे आहे. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.